नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भक्तीच्या प्रवासामध्ये एक क्षण असा येतो जेव्हा स्वामी फक्त मंदिरात राहत नाहीत, तर ते आपल्या मनातच स्थिर होतात. त्या क्षणी प्रार्थना शब्दांपलीकडे जाते आणि आपली भक्ती अनुभव बनते. आपले आयुष्य हळूहळू बदलायला लागते. जेव्हा स्वामी मनामध्ये स्थिर होतात तेव्हा आपले शब्द, वागणे, विचार आणि आयुष्य सगळेच वेगळे वाटायला लागते. आपण आता प्रत्येक प्रसंगामध्ये कृपा पाहतो, प्रत्येक माणसामध्ये शिकवण पाहू लागतो आणि स्वतःमध्ये स्वामींची उपस्थिती जाणवते. जेव्हा स्वामी एखाद्या भक्ताच्या मनामध्ये स्थिर होतात तेव्हा त्या भक्ताचे आयुष्य स्वामींच्या इच्छेप्रमाणे चालू लागते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की जेव्हा स्वामी आपल्या मनामध्ये स्थिर होतात तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये कोणते बदल दिसतात. स्वामी मनामध्ये स्थिर होणे म्हणजे काय? स्वामी मनात स्थिर होणे म्हणजे ते आपल्या विचारांमध्ये, भावनांमध्ये आणि निर्णयांमध्ये आपली उपस्थिती दाखवतात. सोप्या भाषेत सांगायचे तर मनात स्थिर होणे म्हणजे स्वामींची आठवण सतत मनात राहणे. प्रत्येक प्रसंगामध्ये स्वामी काय सांगत आहेत असा विचार आपोआप मनामध्ये येणे आणि सर्व गोष्टींमध्ये त्यांची इच्छा आणि त्यांचे मार्गदर्शन ओळखू लागणे. जेव्हा भक्ताचे मन बाहेरच्या जगाकडे कमी आणि स्वामींच्या जाणीवेकडे जास्त केंद्रित होते, बाहेर संकटे तशीच असतात पण मनामध्ये एक शांत आणि स्थिर भावना असते की स्वामी आहेत, सगळे योग्यच होईल, तर हीच अवस्था म्हणजे स्वामी आपल्या मनामध्ये स्थिर झालेले असतात. म्हणजे स्वामी आता आपले मार्गदर्शन आपल्या आतूनच करत असतात. आता जाणून घेऊया की स्वामी आपल्या मनामध्ये स्थिर होतात तेव्हा आपल्याला कोणते बदल दिसतात. सगळ्यात पहिला बदल म्हणजे मन शांत होते आणि विचारांचा गोंधळ संपतो. पूर्वी ज्या छोट्या गोष्टी मनाला अस्वस्थ करत होत्या, जसे की एखाद्याचे बोलणे, परिस्थिती, अपयश, त्या आता तितक्याशा त्रासदायक वाटत नाहीत. कारण मनामध्ये एक स्थिर आवाज उमटतो की स्वामी आहेत ना, तर सगळे योग्यच होईल. पूर्वी मन तक्रारी करत होते की माझ्याच वाट्याला अडचणी का, पण आता तेच मन म्हणू लागते की या अडचणी ही स्वामींची योजनाच आहेत. स्वामी मनामध्ये स्थिर झाले की माझे, माझ्यासाठी या विचारातून मन मुक्त होते. आता मन लढत नाही तर ते स्वीकारायला शिकते. ही अवस्था साधी नसते. हे स्वामींच्या कृपेचे पहिले स्पष्ट चिन्ह आहे. कारण जिथे स्वामींचे अस्तित्व स्थिर होते तिथे अस्थिरता राहू शकत नाही. आपल्या अपेक्षा संपतात. जेव्हा स्वामी मनामध्ये स्थिर होतात तेव्हा मनातल्या अपेक्षा हळूहळू कमी होऊ लागतात. पूर्वी माझी ही इच्छा पूर्ण व्हावी, मला हे मिळावे अशी धडपड असायची, पण आता मन म्हणते की स्वामींना जे योग्य वाटेल तेच होऊ दे. हा बदल शांततेचा असतो. भक्त आता मागत नाही तर तो स्वीकारायला शिकतो. त्याचे समाधान परिणामांमध्ये नसते तर स्वामींच्या उपस्थितीमध्ये असते. अपेक्षा संपल्या की तक्रारही संपते आणि आपले मन मुक्त होते. कारण मनाला समजते की स्वामी माझ्यातच आहेत. त्यामुळे भक्त काहीही न मागता पूर्णत्व अनुभवतो. भक्त आता परिणामांवर नाही तर स्वामींच्या इच्छेवर विश्वास ठेवून जगायला शिकतो. हीच ती अवस्था असते जिथे स्वामी मनामध्ये स्थिर होतात, मागणे संपते आणि शांती सुरू होते. संकटात मन स्थिर राहते कारण मनामध्ये स्वामी स्थिर असतात. मनातील स्वामींच्या उपस्थितीमुळे भीती, चिंता, गोंधळ यांना जागाच राहत नाही. अडचणी आल्या की मन अस्वस्थ होते, पण जिथे स्वामी स्थिर असतात तिथे अस्वस्थता टिकत नाही. कारण भक्ताला माहिती असते की प्रत्येक प्रसंग स्वामींच्या योजनेतूनच घडत आहे, त्यामुळे तो रडत नाही. त्याला खात्री असते की स्वामी आहेत ना, मग काळजी करायची गरज नाही. जेव्हा ही समज मनामध्ये पक्की होते तेव्हा कोणत्याही संकटाचे वादळ आपले मन हलवू शकत नाही. ज्याच्या मनामध्ये स्वामी स्थिर होतात तिथेच खरी ताकद मिळते. जीवनामध्ये स्थैर्य येते आणि स्वामींची कृपा दिसू लागते. जेव्हा स्वामी मनामध्ये स्थिर होतात तेव्हा सगळ्यात अद्भुत बदल असतो ते म्हणजे जीवनामध्ये स्थैर्य आणि कृपेचे दर्शन. पूर्वी ज्याचे मन बाहेर धावत होते तो आता एका स्थिर प्रवाहामध्ये वाहू लागतो. निर्णय स्पष्ट होतात, मार्ग आपोआप खुला होतो. स्वामी मनात स्थिर झाले की आपले मन चंचलतेकडून स्थैर्याकडे जाते. वागणे समजूतदार होते, बोलणे संयमी होते आणि नशीबही जणू आपल्या बाजूनेच काम करू लागते. पूर्वी जिथे आपले विचार, निर्णय सगळे चंचल होते तिथे आता शांतता, संयम आणि स्पष्टता येते. स्वामींची उपस्थिती म्हणजे अंतर्मनातील दिशा आहे. आपल्याला ती घाई, अस्थिरता आणि गोंधळातून मुक्त करते. आपण बाहेरच्या परिस्थितीवर नाही तर आतील शांततेवर जगू लागतो. निर्णय योग्य होतात, मन सतत संतुलित राहते, संबंध स्थिर होतात. स्वामी मनात स्थिर झाले की जीवनही स्थिर होते. जेव्हा स्वामी आपल्या मनामध्ये स्थिर होतात तेव्हा आपला अहंकार हळूहळू नष्ट होऊ लागतो. मी केले, माझे यश, माझे ज्ञान हे शब्द हरवतात.
आपल्याला जाणवते की प्रत्येक कृती, प्रत्येक यश हे स्वामींच्या कृपेनेच घडलेले आहे. जेव्हा स्वामी आपल्या मनामध्ये स्थिर होतात तेव्हा आपण मोजमाप करणे थांबवतो. मी किती नाम घेतले, स्वामींची कृपा झाली का, इतरांना जास्त का मिळाले, असे सगळे प्रश्न हळूहळू मनातून निघून जातात. कारण आपल्याला समजते की भक्ती ही व्यावहारिक नसते तर अनुभवाची गोष्ट आहे. स्वामी मनात आले की कोणतीही तुलना उरत नाही, फक्त कृतज्ञता राहते. आपण प्रत्येक क्षणात स्वामींचे अस्तित्व अनुभवतो आणि आपल्याला जाणवते की माझे काहीच नाही, सगळे स्वामींचेच आहे. अहंकार गेला की मन नम्र होते आणि नम्रता आली की स्वामींची कृपा आपोआपच मिळते. ही अवस्था म्हणजे खरी भक्ती असते, जिथे मीपणा संपतो आणि स्वामी सुरू होतात. जेव्हा स्वामी मनामध्ये स्थिर होतात तेव्हा भक्त स्वतःकडे पाहत नाही तर आपल्या आतमध्ये फक्त स्वामींना पाहतो. जर तुम्हाला असे जाणवत आहे की तुम्ही कमी बोलता पण अधिक समजता, परिस्थिती बदलली नाही पण तुमचा दृष्टिकोन बदलला आहे, राग कमी होत आहे आणि क्षमा सहज होत आहे, प्रार्थनेमध्ये मन हरवत आहे पण शांतता वाढत आहे आणि सगळे स्वामींच्याच इच्छेने घडत आहे असे वाटू लागले आहे, तर समजून जावे की स्वामी तुमच्या मनामध्ये स्थिर होत आहेत. जेव्हा स्वामी आपल्या मनामध्ये स्थिर होतात तेव्हा आपले आयुष्य हळूहळू अर्थपूर्ण बनू लागते. मन आता संकटांनी डगमगत नाही. बाहेरचे कितीही बदलले तरी आतली शांती टिकून राहते. प्रत्येक प्रसंगाकडे आपण स्वामींची इच्छा म्हणून पाहू लागतो. तक्रारींची जागा कृतज्ञतेने घेतलेली असते. जेव्हा स्वामी आपल्या मनात स्थिर होतात तेव्हा ही स्थिरता आपल्याला आत्मविश्वास, संयम देते आणि आपले जीवन स्थिर करते. स्वामी आहेत म्हणजे सर्व काही आहे. मनामध्ये स्वामींचे स्थान स्थिर झाले की आयुष्य भटकत नाही, ते योग्य दिशेने शांतपणे वाहू लागते. स्वामी आपल्या मनामध्ये स्थिर होणे ही कृपाच आहे. हे जबरदस्तीने, नियमाने किंवा दिखाऊभक्तीने घडत नाही. जेव्हा मन हळूहळू शांत होते, अपेक्षा कमी होतात आणि आपण जशी स्वामींची इच्छा असे मनापासून मानू लागतो तेव्हा स्वामींचे अस्तित्व आपोआप मनामध्ये उतरू लागते. जेव्हा स्वामी मनात स्थिर होतात तेव्हा चेहऱ्यावर एक तेज येते. अशा व्यक्तीचे चालणे, बोलणे, वागणे सगळे बदलते. असा भक्त फक्त स्वामींचे नाव घेऊन जगतो, कारण त्याचे मन आता स्वामींचे घर बनलेले असते. स्वामींना जबरदस्तीने बोलावण्याची गरज नसते, तर आपले मन शुद्ध झाले की स्वामी स्वतःच स्थिर होतात. जिथे आपला हट्ट संपतो तिथूनच स्वामी मनामध्ये स्थिर होण्याची सुरुवात होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की जेव्हा स्वामी आपल्या मनामध्ये स्थिर होतात तेव्हा आयुष्यामध्ये कोणते बदल दिसतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.